पूजाकडे गेलतो बघा आता मी माझ्या ताईनं दादानं तुम्हाला वाटत होतं ना की बाबा यांचं काय झालं काय विषय स्टॉप झालाय तर मी त्यांच्याकडे जाऊन आलो लेकरांना वगैरे भेटून करून आलो लेकर काय माझ्यासोबत यायचेच म्हणत होते पर मी काय नाही आणलं त्यांना उग इथं आणून माझी पण फजिती त्यांची पण फजिती तिथं खाऊन आपले पडलेत असू द्या म्हटलं किती बी जरी केलं तरी लेकरं माझीच आहेत एक ना एक दिवस माझ्याजवळ येतीलच ते काही लहान नाहीत की त्यांना मी विसरून जातील त्यांनी मला की असं त्यामुळं मी काय टेन्शन घेत नाही लेकरांना काय माझ्याकडं आणणार नाही आणि तिला मी बोललो चल म्हणून तर नाही म्हणतं मला नाही यायचं लेकराला न्या म्हणत होती पर मी काय नाही आणलं लेकरांना पण बघू अजून किती दिवस तिचं नाटकं चालतात किती दिवस आई बाप तिला सांभाळतात किती दिवस तरी बाबा तिचं लाड पुरवणार आहेत बघू आपण काय कोणाला बळजबरी करायची नाही हे कसं आहे आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीला राहायचं आहे आणि तिला बाबा बळजबरीनं आणून अजून तेच भांडणं करत बसण्यापेक्षा तिच्या मनानं मर्जीनं जेव्हा यायचं आहे तिला तेव्हा येऊ बापडीचं आपल्याला काही गरज नाही आहे आणि देणं घेणं नाही आहे आणि जर ती नाही चाली तर बघू एखाद महिना आणखीन आणि मग दुसरं लग्न काय करायचं का नाही करायचं ते मग ठरवू आणि राहिला प्रश्न त्या बायांचा ज्यांची मी आता नाव पण नाही घेत आणि त्यांचं मला विषय पण नको तो विषय मी काल रात्री मी काय बोललो विषय स्टॉप तर त्यांचा विषय स्टॉप झालेला आहे विषयच खतम आणि मला माझ्या सर्व ताईंचा मला खूप म्हणजे सपोर्ट आहे मी माझ्या सर्व ताईंचा खूप आभारी आहे की त्यांनी मला तशाही परिस्थितीत स्वीकारलं तिनं किती जरी त्यांनी माझ्यावरती खोटं आरोप केले की तू कल्याणला कोणाकडे गेलता कशासाठी गेलता हे त्यो तरी माझ्या सर्व बहिणींचा माझ्यावरती विश्वास होता आणि त्यांनी तो माझा खरंच मला चांगलं वाटलं बरं काय की माझ्या सर्व ताईंचं दादांचं माझ्यावरचं प्रेम विश्वास ते कायम राहिला आणि तुमचा असाच प्रेम विश्वास माझ्यावरती कायम असू द्या आणि आणखीन एक गोष्ट की खूप जणांची कमेंट येते दादा तू धाराशिव म्हणतोय कधी सोलापूर जिल्हा म्हणतोय तर त्याला मी खूपदा सांगितलंय तरी पण आज एकदा सांगतो धाराशिव जवळ आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातून आहे समजलं म्हणजे माझा जिल्हा सोलापूर आहे पण धाराशिव जवळ आहे बाँड्रीला आहे हो मी तर तुम्हाला समजच ना बाँड्रीला असल्यामुळं धाराशिव करतोय बाकी काय नाही मी सोलापूर जिल्ह्यातूनच आहे आणि माझ्या एका ताईची कमेंट अशी होती की दादा मी पण सोलापूर जिल्ह्यातून आहे तर धन्यवाद की तुम्ही पण मला सपोर्ट करताय सोलापूर जिल्ह्यातून असून असाच तुमचा प्रेम असू द्या आणखीन म्हटलं तर तिला कसं आहे मी बळजबरीनं आणू शकत नव्हतो ना तिला पूजाला आपलं चल बाई बळजबरीनं ओढून खेचून आणू शकत नाही तिला यायचं तेव्हा येईल बघू आता काय काय होतं आहे काय नाही लेकरांना पण समजावून सांगितलं आहे मी ते पण राहतील उगं इथं माझ्याच खायचे वांदे असतात त्यांना माझ्या जवळ आणून माझी पण फजिती आणि त्यांची पण फजिती ना मला इकडं जाता येते ना तिकडं आता मी असं एकटा आहे कुठं बी भटकू शकतोय आता तुम्ही म्हणचाल या ना आज असं का बांधलंय बरं जरा थंड वाजायली पावसाचं वातावरण झालंय गारवा सुटलाय त्यामुळं हे मी असं घालून आलतो मग त्यांच्याजवळ जाऊन आलोय पण त्यांनी काय यायला तयार नाही आहेत ती तयार जेव्हा होईल तेव्हाच आणणार मी तिला असं नाही आणायचं कधीच आपल्याला तिला पण समजलंच की बरोबर की बाबा काय असतं काय नाही किती दिवस असं काढणार आहे बघू तिची आकड जरा तिची आकडच आणि तिची गुरमी किती आहे ते जिरवू बरोबर आहे का नाही आणि ताईंनो अजून एकदा सांगतो खूप साऱ्या ताई आहेत खूप साऱ्या ताई त्यामधून नाव कोणाचंच घेत नाही बरं का कारण नावं लक्षात देखील राहत नाही मी एके दिवशी काय करणार आहे जेवढ्या ताईंची मला रेग्युलर कमेंट येत असते त्यांची सगळ्यांची नावं लिहून काढणार आहे आणि स्पेशल एक धन्यवादचा व्हिडिओज बनवणार आहे मी कारण असं तर नावं लक्षात नाही राहत आता चालतंय मग तिचा विषयच क्लोज त्या बायांचं तर काय आपण विषयच क्लोज करून टाकलाय आता ज्याला जे कमी बोलत बसायचं त्यांनी बोलो बापडीचं आपल्याला देणं घेणं नाही मी खरं तर पूजाची फक्त अजून 1 महिना 2 महिनाच वाट बघणार तुम्ही नंतर तुम्ही मला नावं ठेवा काय करा नंतर मी दुसरं लग्न
करून टाकणार. कारण माझं भविष्य काय आहे का नाही, माझ्या लेकरांचा काय भविष्य आहे का नाही, काही ना काही करावं तर लागेल. हां, बघू आता काय होतंय काय नाही. आणि जरासं टेन्शनमुक्तच आहे मी खरं तर आज. कारण टेन्शन घ्यायचं सोडूनच दिलं आहे. एकच आता मी निर्णय घेतला आहे, जे होईल ते होईल. ईश्वर जे करल ते चांगल्यासाठीच करल. म्हणतात ना, जो होत आहे वो भले के लिए होत आहे असं म्हणतात ना, तसं जे बाबा माझं काही भलं होणार असेल यातून, त्यामुळं हे घडलं असेल. बरोबर आहे का नाही? त्यामुळं पूजा, तुला जेवढ्या दिवस राहायचं आहे बाई आता तेवढ्या दिवस राहा, तिकडंच राहा. आणि जेव्हा तुला यायचं आहे तेव्हा मला सांग. मी पण आता 2-3 महिने काय तुला येऊपर्यंत आयुष करणार आहे, उगं इकडून तिकडं फिरणार आहे निवांत. माझी खरं तब्येत पण लय बिघडली आहे, तुम्हाला काय सांगायचं. मला बरं वाटेना, असं दिसतोय तुम्हाला खाऊन पिऊन आपला असा तगड्याच्या तगडा, परंतु मी आजारी पडलो आहे. आतल्यात मला माझं दुखणं सुद्धा समजून येईना तसं व्हायलं. खरंच मी आजारी पडलो आहे. माझ्या तोंडाला चवच राहिली नाही. काय पण आंबट जरी खाल्लं तरी आंबट असेल असं लागाना गेलंय. तसे माझे हाल झाल्यात सध्याला. जाऊ द्या, काय होईल ते होईल. तुमचं प्रेम आणि देवाची साथ माझ्यासोबत आहे. बघता येईल काय होईल ते होईल. हां.